फाईन तर तुमच्याकडे 1 लाख रुपये फाईन आहे, ह्या तू मान्य कर पहिला. बरोबर आता दुसरा भाऊ आम्ही मला सांगतो अरे तुम्ही सांगणे ना ऐक मग आमचे पैसे होते मग आम्ही त्या गाडीवर चालतो आम्ही सुद्धा काय जे हा करून देता करून सुद्धा काय सांगतो लोकांचा इश्यू हा आमच्या काय लावतो ना गाडी रिटर्न झाली सगळे असलेले नसलेलं सगळं लागतं आमचं ह्या तू भाऊ मान्य कर. आजपर्यंत म्हणताय का आमचा धंदो आमका काय तर ब्रेक करतो काय बाबा आम्ही असं घेऊन करतो काय फायदा होतो कोणाच फायदा होता काय बाबा एक दंड ह्याची गाडी कोण मला सांगते ते नुकसान कोण दिलं मला टायर म्हणजे गाडी लोड घेतलोय तुला भीतर फाईन कोण दिलं मला गेल्या वर्षा माझी धरली गेल्या वर्षात धरले गेल्या वर्षात 2 गाड्या धरले आता परत सात करून विषय घडीचा असा का आम्ही घेतो काय तो विषय आम्ही घेऊन ना 42 टन माझी रॉयल्टी म्हणजे काय पण मी म्हणते काय तितके पैसे तुम्ही त्यांच्यापासून वसूल करून घेतलेत का वाळूवाल्यांकडून चालू झाला का तर करून घेऊ आता दंड मारलो ना ह्यांका मारलो त्यांच्या बरोबर मगाशी त्या काय सांगलं आमचे पैसे वसूल लावचे तर चालू करा ना वाळू नका मग तुम्ही आमच्यावर राहतात का आम्ही असूच मोरे आम्ही कधी नाही होतो मागे मी एकदा हे वाळूचा विषय आणलो मी सगळ्यांना आपले बांधे आमच्या पैसे रडले ना जेव्हा आम्हीच होतो विरोधात जाऊन मी सांगलेला का वाळूचा विषय आहे तुम्ही सगळे आम्ही एकीकडे राहा तुमचा आमचा काही विषय नाही अरे तू आता काय जोडले आज परत धरलं गाडी म्हणजे काय अतिरेक करला 25 गाडी सकाळपासून सोडले तुमची गाडी आता मला कितींदा येईल 2 ट्रिप त्याच रूट नाही येईल मग तुम्ही सुद्धा ओव्हरलोड तर तुम्ही पण तुमचं वेगळं म्हणजे गोव्याचीच गाडी सोडले जायचं भावटी झालेला असा आम्ही कॉपरेट करून असं म्हणणं गाडी उभी राहणार ना आमचे कोण विचारतात काका ना किती असे नंबर विदाउट ह्याचे जातात आम्ही तिथे असेल पाठ पडो म्हणतो आम्ही सगळं धरलं तर तू म्हणतो आमका सगळ्याला ताणून धरतात आधी आम्ही तू सांगायचं बाबा आम्ही तुला त्रास केला म्हणून आमचं आता तू हिला हो वेगळ्या कारणाचा हिला तर तू आता पण ह्याच्या आधी तू श्याम धुरीका येतात प्रशांत हे ज्या ह्यातून असं अध्यक्ष मला श्याम धुरी काम करता मग मी त्याचा मेसेज पाहिजे त्याचे रिप्लाय मला काही ते सुद्धा मी त्याला पाठवलेले ते बघ जरा असं ना रे बाबा आम्ही आमचा त्रास करू किंवा वैयक्तिक त्रास तुम्ही हैसर राग काढताना आता ह्या तू मी हाय काढला म्हणून तू थंय करतो तुम्ही ह्याच सांगतात प्रत्येक वेळा पण ह्या तुम्ही काय सांगा ह्याच्या पुढे हे जाऊचा ना काय असतात तर आम्ही आमच्या भीतर सेटलमेंट करून करू ह्या कोणच सांगणार ना इश्यू बनवतो होता जास्तीत जास्त कुडावाल्यांचं मग ह्या वेळा सहकार्य तुम्ही करू जा तुमच्या गाडी जातात मग गाडी मग अक्षरशः पुसायला 3.5 लाख रुपये फाईन भरलेत बरं आम्ही कोण देतो आमचे पैसे सगळे विषय असतात ना एकच विषय ना काय बाबा वैयक्तिक त्याच्यावर राग काढलं असलं विषय ना वाळू ना आमचं कर्जाट आणि सिलिका भरतोय 45 टन पण 45 टनाची सुद्धा मी रॉयल्टी भरतोय ह्या माझी ही गाडी तुम्ही कंट्रोल तुम्ही विदाउट टायट पत्री विदाउट नंबर बरोबर आमच्या कणकवलीतली गाडी दुसरी सुटली सकाळपासून कितके तरी गाडी दिसून गाडी वाळूचा विषय वेगळा वाळू लिगल हा का आम्ही सांगा लिगल असताना तुम्ही या हय तुम्ही आज संबंध तुमचे म्हाका सांगा कुडातले जेवढे गाडी असत खंयच्या गाड्यांचा डॉक्युमेंट क्लियर असत हा ह्या मागे आम्ही गाडी धरली उमेद परत एकदा सांगतो धरली गाडी त्याच्या गाडी 4 नंबर प्लेट असली जशी नंबर ग्राइंड केलेलो असतो पोलीस स्टेशनाक दिली गाडी पोलीस स्टेशनाक गाडी दिली ती गाडी सुटली तो थंय सगळे म्हाका याचा संबंध गोयातले जितके गाडीवाले वयतात ना त्याच्याकडले यांनी गाडी थांबून दमन पैसे घेतले जवळजवळ 8-10 लाख रुपये लागी केले गाडी घेऊन गेलो माहिती का कोण पोलीस स्टेशनही जबाबदार असतो आम्ही आता त्याच्यामुळे घालायला केशी घालू शका वर आणि दुसरी गाडी घेऊन तीच गाडी घेऊन दुसरा नंबर घेऊन गाडी चालू करताय आणि आज आमची गाडी आहे ज्या गाडीवर व्हॅलिड डॉक्युमेंट असत ज्या मटेरियल त्या गाडी जातात
लिगल असा, फक्त गाडी ओव्हरलोड हा मान्य असा बघा. आणि तुमची गाडी ह्या गाडीक नंबर ना, ह्या गाडी माल ओव्हरलोड असा. ऐकून घ्या त्याला ताडपत्री ना. नवीन गाडी झाली चालू कशी केली? नवीन गाडी म्हणा चालू केली. मग कायदे कोणा गोयकार म्हणजे आज जर तुम्ही आमका हॅरेसमेंट करतो प्रयत्न करता, आम्ही ना करू. आम्ही रस्त्यावर येतो, आम्ही इल्लो असो, आम्ही असं अंडरलोड करू आहेत ते जर सांगतात पुढे अंडरलोडचे विषय आणि काहीतरी जाऊ नये अंडरलोड. आम्ही अंडरलोडचा विषय काढून नसलो, काढू नका तुम्ही करा. आम्ही समर्थ असू, 100% समर्थ. वाळू मात्र बंद आजपासून. वाळूची गाडी देऊची ना महाराष्ट्र. आम्ही कलेक्टरपर्यंत सगळ्यापर्यंत, आम्ही सीएमआपर्यंत गेलो, सरांना सांगलेलं असं. फाईन किती असं नाही, फाईन भरतोय एक गाडी येऊची ना वाळूची. तुम्ही लिव्ह लायसन्सची गाडी आहे माझं असं. मी सबंध गोयकाराचे लोक सगळ्यांना मॅक्सिमम गाडी पेंडिंग रजिस्टर किती घबरावायचं. प्रत्येक वेळा कॉम्प्रोमाइज म्हणजे काय करू शकतो. जोपर्यंत आमची गाडी सुटणार ना तोपर्यंत ही गाडी कोण आता हो तुमच्याकडे कोण बोलता? ट्रक मालक मा त्याका सांग तो कसा लागता निलो बरोबर. कुडा लागता मा त्याका कुडा गाडी आहे. तुम्ही धंदोट ना त्यांचा काय मत तुम्ही त्या संघटनेकडे त्याला बोला. आमच्या गाडी जर तुटाक ना आजची रात जर गाडी आम्ही थंय काढली तर वाळू यांच्यानी विषय सोडून द्यायचो. आजची रात नाही रे, वाळू विषय सोपलो. आम्ही फाईन किती पडली ना समर्थ आणि भरून आजकाल गाडी वाळू विसरपाची विचार केलो की गेल्या हॅरेसमेंट केले 100% आज हे असं करत. तसं नो ऐका. आणि दुसरा विषय ऐका आणि सांगा त्यांना जितके गाडी गोवा रजिस्टर अग्रीमेंटाचेर असत एक गाडी गोयच्या रस्त्यावर जावाची ना, एक गाडी गोयच्या रस्त्यावर येऊची ना. दळवी हा ना, दळवी हे का तुम्ही रस्त्यावर राहच्यात ना मा पोलीस रावतले म्हणजे हो का त्यांना हप्तो देता आमच्या पोलिसांक आमका इतके घेतले तर आमच्या कळांक जाय. समीर असू कोणय असू तो त्यांका मूळ काय असा खबर हा त्यांच्यानी आमच्या यंत्रणेक ग्रांटेड घेतलेली हा. म्हणजे आम्ही बिकाऊ झालेले असो. आणि ज्या वेळेला आम्ही आमच्या गाड्या चालतात हप्तेबाजी आम्ही केले, आम्ही धंदा करतो, चोरी करतो. पण तुमका एक सांगतात पण आमची गाडी इतकी असा तुमच्या प्रशासनात घरच्या आरटीओ जाऊ कोणी गाडी उभी केली ना तर ते काय सांगतं माहिती हा नाही हो लोकल तो प्रॉब्लेम हा. तुमचं काय असं तर आता आम्ही करू शकत नाही ना, काही एवढी फाईन भरूचीच असा. तुम्ही माका सांगा महाराष्ट्रातलं, तुम्ही माका सांगा तुम्ही आता धंदेवाई माणूस आहात. मी तुमच्याकडे रागान बोलले ना पण आमची मस्त रस्त्याच्या लेवल वाढलेला मला किती जणांका महाराष्ट्रात 50,000 हे 10,000 इकडे 10 ते 20,000 आम्ही अडीच 2,90,000 रुपये फाईन प्लस त्याचेर त्या गाडीचे 5-5 लाखाचा ड्रायव्हर अरेस्ट मालक अरेस्ट. मग ती वाळू जाई कित्याक. आणि तुमचा प्रशासन सगळे पैसे हप्ते घेतात. होडीये बंद करा म्हणजे सील करा ना तुम्ही. होडीये कित्याक तुमचे चालू असं. मग माका एका सांग सामान्य गाडीवाल्याचो काय ह्या येतो. आज जर मी गाडी घेतली ना तर मी काहीतरी लोन काढला बँकेचा, ती गाडी चालली तर मी त्याचे हप्ते भरतलो. आज जर तुमच्याकडे मला मटेरियल मिळतं ना तर लिगल असो ना इलिगल असो ती तुमच्याकडे येतलंच ना. मग तुमका इलिगल जर करूचा ना प्रशासनाक जाल्यार तर होडीये पहिले बंद करूंक जाय. हे होडीया हा घालूच्या सरळ माझं मत हा. आणि फक्त गाडीवाल्याक धरतात त्याला 3 लाख रुपये घेतात आणि बाकीचे होडीवाल्यांकडे अंडर टेबल पैसे घेतात तुम्ही. कारण ते होडीवालेच सांगतात आम्ही सगळ्या सगळ्यांना आम्ही पैसे देतो. मग इतके जर तुम्ही पैसे देतात ना मग बाबडे गाडीवाल्यांचा काय चुकी आहे तुम्ही मला सांगा ना. तू काय म्हणता माहिती वाळू अरे आम्ही वाळू आम्ही वाळू आणि गाडी आमची बदलली खडीची भरून दिली वाळू म्हाका सांग कोरसाड ह्या मटेरियल कन्स्ट्रक्शन जागा ना वेगळंच मटेरियल काय केला त्यांना आम्ही क्लिअर सांगलेला. ओव्हरलोड हो विषय आम्ही मुळात काढूक नसलो. ओव्हरलोडाचा विषय जो काय असा बघा तो काढलो कोणी पुढाची संघटना असत तीनय अध्यक्षांनी एक रवान तो हो विषय काढलेला. या 3 अध्यक्षांका पहिली काय पुढे काढून जाऊ अध्यक्ष काही पण अध्यक्ष त्यांच्या समोर येऊन टेबल बसून चर्चा करून अरे मी बाबा आमचं डिमांड कसा हे आमका सांगले आमका किंमत ना. पण आमची जर तुम्ही गाडी ठेवताल्या तर तुमची गाडी ह्या साईडीन चालायचो ना काय होऊन आमच्या वाळूच्या गाड्यांचा त्रास आहे त्या साईडीन आणि मूळ मुद्दो काय
तुम्ही सकाळी सगळे 50 गाडयो पाठयल्यात, 2च गाडयो तुमका जाय काय विषय हा? मागे गाडीने 2 ट्रिपी मारले बरोबर मा ही गोष्ट बंद आहे ना वाळू हो विषय संपलो आणि हो पुढे चालतो ना तुम्ही बोला त्यांची अपेक्षा होती की तुमची आम्ही आता गाडी सुटता तुम्ही मध्यस्थी करा आणि हे करा गाडी सुटता येऊ चालू करा तूं आतां हांव आतां कित्याक तुमकां सांगता रोड आहा न्हू रोडार कितें ब्लॉकेज जावंक जायना की तुमच्या कडल्यान आमकां कॉम्युनिकेशन घेवचें पडटा तुम्ही सांगता पळय ते टर्म्स आणि तुमचे कंडिशन सगळे अग्री केला हे जे करताले पळय आम्ही ते सगळ्यांक इंटिमेशन आहा आणि सगळ्यांक खबर आहे की ते चालू आसा पळय ते आता फक्त जाला कितें ही जी पर्टिक्युलर गाडी ही आतां गाडी हे गाडयेचो आतां गाडी तुमकां तुमी कितें म्हणटात एक रिपोर्ट आसता तुमी खंय जाल्यार पुलीस स्टेशनार रिपोर्ट दितले आमी आमचो रिपोर्ट काडटले आनी हेका दितले RTO दितले व्हेरी इम्पॉर्टंट डायरेक्ट आता सगळ्यांचो डिमांड कितें आसा गाडी चेकपोस्टा कडसून भितर येयली पुलिसूय चेकपोस्ट होया RTO चेकपोस्ट होया सगळ्यांचो डिमांड आहा RTOन आपल्या चलनाचेर गाडी डिटेन करची ती गाडी तेंच्यांनी व्हरून भितर दवरची आणि आमचे कितें आहा ते फक्त सगळ्या तुम्ही एक लिगल थंय बरोवन RTO कडे थंयसर चोवपाची ते डायरेक्ट थंयसर तांकां फायन मारले आमी कशें आमच्या कडल्यान एक रिपोर्ट वयता थंय वयता व्हेरी इम्पॉर्टंट तुमकां सांगता ही गाडी विथआउट नंबर प्लेट आसा आमकां खबर सुद्धा नाही ती रजिस्टर जाल्या का नाही तुम्ही सांगू शकता आम्ही सांगू शकता ट्रान्सपोर्ट हीप मारून त्याच्या इन्स्पेक्टर कोणा त्या फुड्यान बरोवन ऑलरेडी ऑलरेडी सगळे आयकून घेतात तू सांगता बरोवन दी आयज आमची गाडी व्हरपाची प्लेटनार दवरल्या फुडार थंय बरोवन बीन कांय दवरूंक ना आयकून घे कितें काम कॉग्निजन्स करूंक जाय आनी कन्सर्न कोड आसता ताका डायरेक्ट घालूंक जाय अशी कशी जाली आयज दवरला आयज तो प्रोसिडींग्स ते जे बाकीचे जे आसा पळय ते पेपर वर्क आणि बाकीचे आमी सगळे फाल्यां करतले फाल्यां करतले आयज काय जायना आज संडे तुजी आतां गाडी आडयली न्हू सोमते तूं हेका कोर्टाक घालूंक जाय आसलें कशी आडयली कशें घालतलो केन्ना आडयली गाडी हाडयला केन्ना साडे देडाक सुमार आयज हाडयली काल बी आयज आमी ताका विचारला बाबा कोणी कंप्लेंटान कोण आसा काय ते बरयला दिला कंप्लेंट दिला तर ना तेंच्यांनी डिटेन्शन सुद्धा दिवंक ना आपूण कंप्लेंट ना तशें ना लोकल इश्यू म्हणून सांगले लोकल इश्यू म्हणजे ते कंप्लेंट न्हू म्हणजे तो ऑफिसर ते कोण ड्राफ्टिंग चालू आसतलें इंजिन कितें आसा फॉलोअप करची आमी RTO ऑफिसर जो आसलो तेजे कडेन उलयला ही गोष्टी चलता परतून तुमचे थंय कोण कॉन्स्टेबल आसा तेजे कडेन उलयला बाबा अशें अशें चलता मातसो लक्ष दिया आमी हांगासरच आसा तरी सुद्दां गाडी हांगासर थंयच्यान पास जाता त्या ताट बाकी नंबर सोड नंबर दिसोंक ना बाकीची गजाल पण तेका ताट पर्यंत सुद्दां ना एकूच डिपार्टमेंट आसा सगळी डिपार्टमेंट थंयसर एक्सायज तेच म्हणटा न्हू आमी हांवें जेन्ना हांव सांगता आमी थंय आसा उबे प्रेझेंट आसा थंय आनी तरी सुद्दां ती गाडी फुडल्यातल्यान पास जाता हेचो अर्थ कितें चेक जावपाक जाय की नाका साहेब तुम्ही सांगा आमी ऑलरेडी कंप्लेंट दिता हांव तोंडान सांगता RTO आसा दोगांयकय चेक सांगता जावपाक जाय की आनी हे मेजर रिजन ही गाडी दवरपाचें कितें खबर आहा आमच्या गव्हर्नमेंट यंत्रणेन महाराष्ट्राच्या लोकांनी ग्रांटेड घेतलेल्या रिजन सांगता सगळ्यात व्हडलें प्रोटेक्ट आमच्या RTOन ह्या गाडयेक तालाव मारून 50,000 तो 60,000
आमच्या एका गाडीक 1,20,000 सकल तालाव पडचो ना महाराष्ट्र आरटीओ. फाल्यां प्रॉपर चॅनल हा ते प्रॉपर चॅनल हा त्याच्या हांवें आता फायन तशी पळय हांव आता गाडयांची फायन मारता डायरेक्ट फायन जितकी नंबर त्याचे फायन येता तितकीच म्हाका मारूंक रायट आहा. हांव एक्स्ट्रा मारल्यार म्हाजेर येतले तशेंच ते आरटीओचे तशेंच आहा. पळय आता तुम्ही ते आरटीओ कडेन व्हरया आमी ती गाडी कंप्लेंट केल्यात जेन्ना कंप्लेंट केले तेन्ना आमी इतले कंप्लेंटी दिल्ले आमच्या कडेन फायल आसा त्या गाडयांचेर एक्शनच जावंक ना. कित्याक जावंक ना? तुम्ही साहेब घाल कॉग्निजन घाल ना फुडें घाल मरे. त्या टॉपिकाचेर ड्युअल नंबरप्लेटी आम्ही इतले डिटेन केलेले हा पेडण्या जिल्ह्या मोपा जिल्ह्या थंयच्यान गाड्यो सुट्टात. तुम्ही घाला मरे कंप्लेंट घाला मरे हेचेर एक्शन घेऊन आता कितें तुमकां धाडला तुम्ही तुमचे कंप्लीट करा कितें आहा ते. ना तू आता गाडी धरला न्हू गाडी आता आरटीओन व्हरया काय पुलीस स्टेशनार व्हरया हांव तुमकां क्वेश्चन करता. आरटीओ येया तुम्ही आरटीओन व्हरया गाडी इन्स्पेक्टराक तुम्ही डायरेक्ट थंयसर दिया थंयसर फायन ताका मारतलो जालें. आता आमकां पुलीस स्टेशनाक दिता जाल्यार हांव एक रिपोर्ट वयतलो म्हाज्या कडल्यान अशें आसता. गाडी तो फायन दितलो गाडी रिलीज जातली रिलीज जातली न्हू तो प्रॉपर चॅनलान तेचेर हांव कितें आसता नॉर्मल पयशे हांव वरतलो तेणी प्रॅक्टिकली कितें सांगला तुमी कोर्टासून रिलीज जातली कितें आसा पळय ते बरोवन दितले त्यांच्या चलनाचेर डिटेन जातले आनी बाकीचे कितें आहा एक्शन ते घेतले ते सारको पुलिसांक दितले आरटीओ पुलिसांकूय दिवन आनी पुलिसांक मायन्साक दिवन हांवें कॉपी टू आसता कॉपी टू घरात सगळ्यांक दिया. तू हाडलो होतो न्हू तुका हांवें सांगलें काय सांगूंक ना आनी कितें जालें लायसन जे गाडयो रजिस्टर करता ते करचे न्हू इवन आधार कार्डाचेर गाडयो रजिस्टर करता ते करचे न्हू. आयज तुमी पळयतात आमचे वदळ आमचे एक व्हिडिओ व्हायरल हे जाला आयज ही गाडी पळय हो एक ओनर खंयचो तरी वास्कोचो हो एक प्रायवेट कंपनी येची जो आयज कन्स्ट्रक्शन पयलीं तो आमच्या लोकां कडल्यान मटेरियल घेतालो आनी आपूण फक्त कन्स्ट्रक्शन करून काम करतालो. आयज तेणी स्वता हे गाडयो घेतली कित्याक तेणी सगळे ओवरऑल बिजनस कितें आतां पळयलो आनी लीव एंड लायसनाचेर गाडयो मेळटा म्हणून तेंच्यांनी आयज स्वता हे गाडयो घेवन आयज स्वता ट्रान्सपोर्ट करता. म्हणजे खंय तरी आयज जे गोंयान डेव्हलपमेंट जाता हांव सदांच उलयतां सराक सुद्दां खूब फावटी सांगला आसा आमचे आमदार आसा तेंच्या कडेन सुद्दां हांव उलयल्लो आसा. आयज हे सरास हे आयज जे म्हाजें इतलेंच म्हणणें आसा आयज जर गोंयान डेव्हलपमेंट जाता बरी गजाल डेव्हलपमेंट जावपाक जाय पण त्या डेव्हलपमेंटाचो जो फायदो आसा तो कोणाक मेळपाक जाय. आयज एक जर बिल्डींग उबी रावता गोंयान जाल्यार तेका जे लागणारे मटेरियल हे आयज आमचे नीज गोंयकार जायते आहा ह्या ट्रान्सपोर्ट लायनीत हांव सुद्दां स्वता आसा पूण तांकां हेचे बेनिफीट कांयच मेळना. आयज तेंच्यांनी पयलीं हे लोक आमच्या कडल्यान मटेरियल घेताले पण आयज अशें जायना. आयज तेंच्यांनी स्वता गाडी हाडून आयज ते हे करता. सो हेचेर सरकारान जाय त्या टायम विचार करपाची आयज गरज आसा. सर म्हाजो एक प्रश्न आसा आयज तुमी एक ट्रक धरलो MH विदाउट रजिस्ट्रेशन ताका नंबर बीन कांयच ना आनी फाटवाट तुमी बॅक टू बॅक गाडयो धरलेल्यो आसा तर तूं कितें मागणी करपाक सोदता तुमी आनी कित्याक म्हणून हें सगळें पळय हें प्रकरण कशें आसा आयज आमी नीज गोंयकार आयज जाय त्या टायमार तुका आतां परतूनय सांगता जाय त्या टायमार आमी CM सराक मेळ्ळा जायती रिप्रेझेंटेशनां दिली लीव एंड हातून परतून एकूच सांगता लीव एंड लायसनाचेर जे गाडयो रजिस्टर करता इवन आधार कार्डाचेर हे जाय त्या टायम बंद करची गरज आसा. आयज महाराष्ट्रांतल्यान जी रेंव येता ती टोटली इलिगल. आमी तांकां सांगलें ट्रान्सपोर्टेशन बंद करा कारण आयज ज्यो गाडयो येता महाराष्ट्रान रेंव सुद्दां घेवन हांकां ना कसले एक वॅलीड डॉक्युमेंट ना गाडयांचे पासींग आनी ते गाडयो खंय रजिस्टर आसा आमच्या गोंयान रजिस्टर आसा ओनर खंयचो महाराष्ट्राचो. हे सगळे गजाली चालू आसात पण हे गजाली जावपाक जायना आनी आमी जाय त्या टायमार फुडें हाडून दाखयला एक डुवेल नंबर म्हाका दिसता गोंयकाराच्या खंयच्याच गाडयेक डुवेल नंबरान पण एक आपलो डॉक्युमेंट हे करच्या शिवाय इन्शुरन्स जावं पासींग जे रजिस्ट्रेशन आसा ते करच्या शिवाय गाडयो चलयना. पण आयज हे महाराष्ट्रांतले सर्रास हे असले डुवेल नंबर तांकां पासींग ना अशें करून हे गाडयो चलयतात आनी म्हाका दिसता आमचें जे प्रशासन आसा म्हणजे जे RTO अधिकारी आसा जावं सर्टन एरियेचो PI आसा हेंच्यांनी हेची दखल घेवची गरज आसा. आयज ती गाडी तुमकां वदळ हांवें दाखयली ती आमच्या RTO चेकपोस्टा वयल्यान येयली. आयज त्या गाडयेक ना रॉयल्टी ना तेचेर वयर फूल पॅक ओवरलोड गाडी तेचेर वयर ताडपत्री ना त्या गाडयेक नंबर ना. हे गाडयो सर्रास चलता आमी फुड्यान उबे आसतना हे गाडयो चलता म्हणजे खंय तरी
म्हाका दिसता जे ह्या अधिकारी जे आमचे हांगा बसलेले आसात तेंच्या हात आसा आनी तेंच्या हाता सकयल हे सगळे कारभार चलता. सर आनी एक प्रकरण आयकपाक येयलें की गोंयचे जे ट्रक आशिल्ले ते महाराष्ट्र बॉर्डरीचेर आडयले आनी चलान जनरेट केले, हेजेर कितें सांगूंक सोदता? आतां पळय इश्यू आसलो रेल्वेचो, महाराष्ट्रान जो जी रेंव येताली तेचो इश्यू आसलो. आमच्या गाडयो कुडाळ कणकवलेच्यान घडी घेवन येताले, त्या गाडयेक व्हॅलीड डॉक्युमेंट आसा, गाडयेक जे मटेरियल भरला तेचे लायसन्स ते परमीट जाय परमिशन आसा ती सगळ्या तरी आसतना ते गाडये उबे करून आयज पुलीस स्टेशनान दवरून तांकां फायन दिल्ली आसा. पण आयज आमी आतां वदळच्यान गाडी हांगा उबी दवरल्या, पूण हांगासर आमचो RTO फ्लायींग स्क्वॉड जावं जो हांगासर एक 500 मिटराचें RTO ऑफीस आहा आमचें चॅक पोस्टल तो RTO सुद्दां हांगासर येवन पळयना बाबा हो इश्यू कितें जाला काय म्हणून आनी कित्या खातीर जाला काय. आतां तुमी हीच गाडी पळया, हे स्वताचे बिजनेस, हे भायले लोक येवन हांगासर बिजनेस करता. लीव एंड लायसन हांव जाय त्या टायमार 8 दीस आमी चालू आसा आमचें हें करपाक. जाय त्या टायमार सराक मेळ्ळें, आमकां आश्वासनय मेळ्ळें की हें कॅन्सल जातलें, पूण आजून पर्यंत तेचो रिजल्ट मेळोंक ना. आनी आयज जर हे अशें चालू रावत जाल्यार म्हाका दिसता आमकां सबंद गोंयचे जे आयज हो वेवसाय करता, हो बिजनेस करता, तांकां खंय तरी रस्त्यार हें करून उबे रावन हें करचें पडटलें. सर म्हाजो आनी एक प्रश्न आसा. आयकपाक येयलेलें की अरावंड 1.5 लाख 2 लाख अशी चलानां जनरेट जाता म्हणून ट्रकांक. आयज कशें आसा आमचे हांगासर तुमचे महाराष्ट्रान गाडयो वयता आमचे रेल्वेन सुद्दां तांकां इलिगल रेंव म्हणून तेंचे गाडयो तेंचे तहसीलदार तलाठी कोण आसा पळय ते गाडयो धरतात आनी डायरेक्ट ऑफिसान लावन तांकां जवळ जवळ 2,90,000 रुपया फायन प्लस ताका तेचेर हें तेंचे बॉन्ड करून घेता आनी ती सेकंड टायम ती गाडी येवपाक जायना म्हणून एक 5 लाखाचे बॉन्ड करता आनी ते सपोज सेकंड टायम ती गाडी मेळ्ळी जाल्यार ते 5 लाखूय भरून गाडी रिलीज करिना, गाडी ती सीज करतात. पण आयज गोंयान असल्या इतले सगळे चलता, पण गोंयान हांकां कसल्याच खंयच्याच बाजून हांकां आमच्या प्रशासना कडसून तांकां जे हे जावपाक जाय इलिगलिटी जे तांकां फायन पडपाक जाय ती पडना. तुम्ही पळयतात गोंयकारपण, गोंयकारांचो गोंयकारा खातीर.